तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। साहित्य बघून तुम्ही समजूनच गेला असाल की मी कुठली रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। काय मग तुम्हाला अशा छोट्या छोट्या रेसिपी एकदम घरगुती पद्धतीने बनवलेल्या आवडतात का? मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे छोट्या छोट्या रेसिपी ज्या आहे मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल। तर सुरुवात करूया रेसिपीला। तर आज मी बनवत आहे पालक पनीर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने। कदाचित तुम्ही ही रेसिपी बघितली सुद्धा असेल। इथे मी पावभर पालक घेतलेली आहे, छान निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये जे आहे ही पालक शिजवून घ्यायची आहे 4 ते 5 मिनिटं। ही महत्त्वाची स्टेप असते आणि यामध्ये थोडीशी जी आहे कोथिंबीर सुद्धा मिक्स केलेली आहे आणि जे मिरची आपण भाजीमध्ये वापरणार आहोत 3 ते 4 हिरव्या मिरच्या ज्या आहे त्या यामध्ये शिजवून घ्यायच्या आहे। पालकचा रंग बदलायला नको, म्हणजे ग्रेव्ही हिरवीगार दिसली पाहिजे, यासाठी तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये थोडीशी साखर सुद्धा घालू शकता। तर माझी पालक शिजलेली आहे। मी फ्रीजमधलं थंडगार पाणी वापरलेलं आहे आणि संपूर्ण पालक जी आहे ते या बाउलमध्ये काढून घ्यायची आणि छान थंड होऊ द्यायची, किंवा तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा हे ठेवू शकता। तोपर्यंत इथे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, किंवा मी इथे जास्त घेतलेला आहे, क्वांटिटी जास्त राहिली लसणाची तर जास्त छान वाटते। आणि थोडंसं जे आहे आलं घातलं आणि पाहिजे तेवढं आपल्याला पाणी घातलेलं आहे। आता अशी पेस्ट आपण याआधी कधीही बनवली नाही, पण एकदम पातळ अशी आपल्याला पेस्ट बनवायची आहे। आता इथे भाजी फोडणी घालण्यासाठी मी 3 चम्मच तेल वापरलेलं आहे। त्यामध्ये जिरं, कढीपत्ता आणि बारीक कट केलेला कांदा घालायचा आणि छान परतून घ्यायचं। कांद्याचा रंग जो आहे तो थोडासा चेंज झाला पाहिजे, लालसर आला पाहिजे, तोपर्यंत कांदा जो आहे छान व्यवस्थित परतून घ्यायचा। कांदा लालसर व्हायला लागला की आपण जी पेस्ट बनवलेली आहे ती संपूर्ण पेस्ट यामध्ये घालायची, आलं आणि लसणाची, म्हणजे आपला कांदा शिजायला मदत होईल। पेस्ट छान शिजत आहे तोपर्यंत इकडे मिक्सरमध्ये पालक बारीक करून घेते। तर इथे पाण्याचा वापर न करता तेलाचा वापर केलेला आहे, म्हणजे ग्रेव्हीमध्ये जे आहे पालकचा रंग बदलणार नाही, यामुळे मी इथे तेल वापरलेलं आहे। छान असा पेस्ट बनवून घेतलेला आहे। सर्व साहित्य छान असं शिजत आलेलं आहे। आता इथे मोठे कट करून घेतलेले टोमॅटो घालायचे, झाकणी झाकायची आणि 2 ते 3 मिनिटं जे आहे छान शिजू द्यायचं। तर आता इथे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य जे आहे व्यवस्थित शिजत आहे। या भाजीमध्ये कांदा आणि टोमॅटोचा पेस्ट न वापरता या प्रकारे जे आहे फोडणी दिलेली आहे। चवीपुरतं मीठ, 2 चमच लाल तिखट, अर्धा चमच हळद, जिरेपूड, धणेपूड आणि थोडासा गरम मसाला असेल तोही तुम्ही वापरू शकता आणि छान असं फिरवून घ्यायचं। सर्व साहित्य एकजीव करायचं, म्हणजे कुठेही मसाला जो आहे तो करपणार नाही। कंटिन्यू कमी फ्लेमवर जे आहे फिरवत राहायचं। आणि आता इथे मी सुहानाचा जो आहे पालक पनीर मसाला वापरत आहे। तुम्ही नाही वापरला तरी चालेल, तुम्हाला जो मसाला आवडतो तो तुम्ही इथे वापरू शकता। आणि ही जे पातळ ग्रेव्ही आहे, आपला पालक शिजल्यानंतर जे काही पाणी वाचलेलं होतं ते इथे मी वापरलेलं आहे, म्हणजे मसाले या पाण्यामध्ये छान थोड्या वेळ शिजू द्यायचे। पालकची जी पेस्ट आपण बनवून घेतलेली होती ती संपूर्ण पेस्ट यामध्ये घालायची आणि मसाल्यांमध्ये छान शिजवून घ्यायची। गॅसची फ्लेम जी आहे ना ती कमीच ठेवायची, म्हणजे मसाले किंवा पालक करपणार नाही, आणि छान व्यवस्थित फिरवून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे मसाले व्यवस्थित लागेल। आणि कमी गॅसवर जे आहे 4 ते 5 मिनिटं ही ग्रेव्ही शिजू द्यायची आणि शिजली कशी आहे हे ओळखायचं। तर छान असे बबल्स यायला लागतात, तर तेव्हा समजायचं की आपली ग्रेव्ही छान झालेली आहे आणि आजूबाजूला तेलसुद्धा सुटायला लागतं। तर आता आपल्याला ग्रेव्ही कशा प्रकारे पाहिजे आहे, थोडीशी पातळ, घट्ट, हे सर्व आपापल्या आवडीनुसार असते। तर इथे आता मी वापरत आहे गव्हाचं पीठ 1 चम्मच। याआधी तुम्ही कधी ऐकलंही नसेल, मी सुद्धा ऐकलं नव्हतं, पण म्हटलं चला यावेळी काहीतरी थोडासा प्रयोग करून पाहू। आणि 1 चम्मच इथे मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, ज्यामुळे ग्रेव्ही जी आहे थिक होईल आणि छान सॉफ्ट होईल असं मी ऐकलेलं आहे, म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर आणि तुम्ही इथे मलाईसुद्धा वापरू शकता, म्हणजे दुधावरची सायसुद्धा, त्याने सुद्धा मस्त अशी चव येईल। तर या स्टेजवर इथे मी पनीरसुद्धा टाकलेलं आहे। पनीर टाकल्यानंतर फक्त 2 मिनिटं जे आहे गॅस कमी गॅसवर चालू राहू द्यायचा आणि मग बंद करायचं। पालक पनीर रेडी। तर इथे मी तडका बनवत आहे, ज्यामध्ये जिरा वापरलेला आहे, 2-3 लाल मिरची आणि आपलं लाल तिखट। तडकासुद्धा रेडी आहे। आता हा तडका आपण भाजीमध्ये वापरायचा। या तडक्यामुळे ना भाजीला इतकी छान चव येते, खरंच तुम्ही एकदा नक्की ट्राय करा या प्रकारे। तर बघा इथे माझं पालक पनीर मस्त रेडी आहे आणि या प्रकारची भाजी तुम्ही बनवाल तर हॉटेलची जी भाजी आहे ते नक्कीच विसराल। आणि प्लीज रेसिपी आवडली आधी ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। तर इथे बघा मस्त अशी पालक पनीर जे आहे तयार झालेलं आहे। आणि थोडा बॅकग्राऊंड व्हॉइस तुम्हाला काही येत असेल तर प्लीज अवॉइड करा।
भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये किंवा एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.